Good morning students. Today we start the new chapter of social health. जनरली सोशल हेल्थ हा चॅप्टर जो आहे याच्याकडे व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या, कारण की हा जो चॅप्टर आहे तुम्हाला तुमच्या लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे, तर यूजफुल असा चॅप्टर आहे. सोशल हेल्थ हा चॅप्टर अभ्यासनापूर्वी आपण हेल्थ म्हणजे काय, अगोदर आपण प्रिव्हियस इयर्समध्ये हेल्थबद्दल तर अभ्यास केलेलाच आहे, तरीही रिकॅप ऑफ हेल्थच्या नंतर आपण सोशल हेल्थला सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे काही स्ट्रेस आहेत किंवा डिफरंट फॅक्टर्स आहेत, कोणते कोणते फॅक्टर्स गुड आहेत सोशल हेल्थवरती आणि कोणते कोणते फॅक्टर्स हे सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात, ह्या सगळ्यांची आज आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हेल्थ आपण कशाला म्हणतो. जनरली हेल्थ जी आहे आपण 3 लेवल्सला जर कंडिशनला आपण वेलबिंग असू तर त्याला आपण हेल्थ म्हणतो. स्टेट दी वेलबिंग ऑफ ए 3 लेवल्स. 3 लेवल्सला आपण जर चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थित असू तर त्या आपण काय म्हणतो, आपण हेल्दी आहोत. पण जनरली या 3 लेवल्स कोणते आहेत. फर्स्ट फिजिकल, सेकंड मेंटल and third one is a social. तर या 3 कंडिशन्सला किंवा या 3 लेवल्सला आपण जर व्यवस्थित असू, फिट असू, तर आपण त्याला काय म्हणतो, हेल्थ म्हणतो. ओके, तर तिन्हीपैकी एखाद्या लेवलला जरी आपण फिट नसू तर त्याला आपण काय म्हणतो, आपण अनहेल्दी आहोत. तर जनरली सर्वात पहिल्यांदा फिजिकल हेल्थ. जनरली फिजिकल हेल्थ जी काही आपली बॉडी आहे, जे काही आपले पेन असेल किंवा काही जखम वुंड्स असतील, अशा काही आपल्याला इलनेस असतील रिलेटेड टू फिजिकल, तर त्याला आपण काय म्हणतो, ते जर क्युअर असेल किंवा व्यवस्थित असेल तर आपण हेल्दी नसणार. पण ते क्युअर असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, फिजिकल हेल्थी आपण फिट आहोत. ओके, फिजिकली आपण काय आहोत, फिट आहोत किंवा आपलं फिजिकल हेल्थ हे योग्य आहे, व्यवस्थित आहे. मेंटल हेल्थ आपण त्याला म्हणतो ज्याच्यामध्ये मेंटल स्ट्रेस असेल, थोडा आपल्याला टेन्शन असेल, ह्या ज्या गोष्टी असतील ज्या आपल्याला मेंटली डिस्टर्ब करतात, डिप्रेशनमध्ये असू, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं जे काही मेंटल हेल्थ आहे ते जर डिस्टर्ब होत असेल तर आपण फिजिकली फिट असून मेंटली जर डिस्टर्ब असू तर आपण हेल्दी आहोत का, नाही. तर याच्यासाठी 3ही लेवल्स फिट असणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आपण फिजिकल बघितलं, जे काही बॉडी आहे त्या बॉडी रिलेटेड डिसीजेस जर नसतील, आपण फिट असू तर आपण फिजिकल हेल्थली फिट आहोत. मेंटल हेल्थ ज्याच्यामध्ये आपल्याला टेन्शन नाही आहे, काहीच नाही आहे, मेंटल डिस्टर्बन्स नाही आहे, असं जर आपली जर व्यवस्थित मेंटल हेल्थ असेल तर आपण ते मेंटली फिट आहोत. ओके, फिट असू तर मेंटल हेल्थ ही योग्य आहे. थर्ड वन सोशल हेल्थ. जनरली सोशल हेल्थ जी आहे त्याच्यामध्ये जे काही आपलं नेबरसोबत रिलेशन आहे, फ्रेंड्ससोबत आपण कसे राहतो, आपले जे काही रिलेटिव्ज आहेत, या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये सोसायटीमध्ये अशा वेगवेगळ्या लेवल्सला आपण समोरच्यासोबत जे आपलं कसं आहे याला आपण काय म्हणतो, सोशल हेल्थ म्हणतो. तर जनरली फिजिकल और मेंटल याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण 8th and 9th मध्ये स्टडी केलेलीच आहे. तर आज आपण ज्या हेल्थवरती डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत ते आहे सोशल हेल्थ. जनरली सोशल हेल्थ कशाला म्हणतात, सोशल हेल्थसाठी गुड फॅक्टर्स कोणते आहेत, सोशल हेल्थवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, किंवा या ज्या फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण सध्याला आपल्या काय काय चुका होत आहेत आणि आपण त्या कशा सुधारल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार. जनरली सोशल हेल्थमध्ये जर बघितलं तर आपण सोशल हेल्थ कशाला म्हणतो, इट इज ए ॲबिलिटी of a person to establish relationship with other person. सोशल हेल्थ ही एक अशी ॲबिलिटी आहे, इट इज ए ॲबिलिटी ऑफ ए पर्सन, व्यक्तीची एक ॲबिलिटी आहे
टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन. म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत आपलं जे काही रिलेशन आहे ते कसं एस्टॅब्लिश केलं जातं किंवा कसं आहे याच्यावरती सोशल हेल्थ डिपेंड आहे. तर जनरली सोशल हेल्थ कशाला म्हणतो? इट इज ए ॲबिलिटी ऑफ ए पर्सन टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप विथ अदर पर्सन. अदर पर्सनसोबत आपलं जे काही रिलेशन आहे त्याची जी एस्टॅब्लिशमेंट आहे त्या तशा ॲबिलिटीला आपण काय म्हणतो? सोशल हेल्थ म्हणतो. आता प्रॉपर सोशल हेल्थ म्हणजे काय हे आपल्याला समजलं. ओके, तर समजा सोशल हेल्थमध्ये जर आपण अनहेल्दी असू आणि दोन्ही फिट असतील फिजिकल अँड मेंटल तर आपण हेल्दी नाही आहोत. तर त्याच्यासाठी तिन्ही लेवलला आपण काय असणं फिट असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण हेल्दी असणार आहोत. ओके, मग आपण ह्या 2 लेवल ज्या आहेत फिजिकल अँड मेंटल, ओके, ह्यांना 8th and 9th स्टँडर्डमध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केले. थोडंफार मेंटलबद्दल सोशल हेल्थ याच्यामध्ये आपण थोडं जे काही पॉईंट्स येतील त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत जाईन, पण फिजिकलबद्दल डिटेल आपण माहिती घेतलेली आहे. ओके, हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टरमध्ये. तर आता सोशल हेल्थसाठी जे काही रिलेटेड पूर्णपणे सोशल हेल्थ व्यवस्थित समजण्यासाठी जे काही फॅक्टर्स आहेत, गुड फॅक्टर्स कोणते आणि अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते हे आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा सोशल हेल्थ कशाला म्हणतात त्याची डिफिनेशन व्यवस्थित पाठ करा. इट इज ए ॲबिलिटी ऑफ ए पर्सन टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप विथ अदर पर्सन. जे काही समोरचे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत जे काही आपलं रिलेशन आहे, आपण कसं रिलेशन ठेवतो याच्यावरून आपले सोशल हेल्थ डिपेंड आहे. तर याच्यासाठी आता सर्वात पहिल्यांदा जे काही गुड फॅक्टर्स आहेत ते आपण अगोदर पाहू. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय गुड फॅक्टर्स आहेत सोशल हेल्थसाठी रेस्पॉन्सिबल, आणि त्याच्यानंतर याच सोशल हेल्थवरती अफेक्ट करणारे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत याच्याबद्दल आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे की सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. तर कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात? तर सर्वात पहिल्यांदा एज्युकेशन. जनरली एज्युकेशन हा मेन फॅक्टर आहे कशासाठी? सोशल हेल्थवरती अफेक्ट करण्यासाठी. का? कारण की एज्युकेशनच असा पार्ट आहे जिथे आपल्याला अदर पर्सनसोबत किंवा जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत आपलं जे रिलेशन आहे याच्यामध्ये आपल्याला शिस्त लावली जाते, आपल्यावरती संस्कार केले जातात थ्रू दी एज्युकेशन. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण अदर पर्सनसोबत कसे रिॲक्ट होतो, आपलं कसं बिहेवियर असलं पाहिजे, हे ज्या काही गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात त्या थ्रू दी एज्युकेशन. ओके, आपल्याला घरी पॅरेंट्स शिकवतात, त्याच्यानंतर टीचर शिकवतात, त्याच्यानंतर आपण स्वतः त्या गोष्टी जे काही इंटरॅक्ट होतील पर्सन त्याच्यासोबत आपण त्या व्यक्ती शिकत राहतो. फॉर एक्झाम्पल ची रिस्पेक्ट करायला पाहिजे, ट्रस्ट काय असतं, ह्या ज्या मेन पॉईंट्स आहेत या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण जी काही माहिती घेतो किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेतो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं सोशल हेल्थ गुड होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. समोरच्यांची रिस्पेक्ट करणं, त्यांच्यावरती ट्रस्ट ठेवणं, ज्या काही आपल्या ॲक्सेप्टन्स आहेत या गोष्टी आपण ज्या शेअर करतो आणि किंवा आपण जे गोष्टी शिकत राहतो थ्रू दी एज्युकेशन, याच्यामुळे आपल्या ज्या सोशल हेल्थ आहे ते चांगलं होऊ शकतं. पण जर आपल्याला एज्युकेशनच व्यवस्थित भेटलेलं नसेल तर त्याच्यामुळे आपलं जे अदर पर्सनसोबत रिलेशन आहे ते डिस्टर्ब होऊ शकतं किंवा आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. बरोबर आहे. तर कोणी अयोग्य वागत असेल तर आपल्याला सांगितलं जातं की बाबा तुला काही शिकवलं नाही आहे का, ओके, तुला काही चांगलं शिकवलं नाही आहे का. मोठ्या माणसांचा आदर करणे ह्या गोष्टी आपण कशा थ्रू शिकतो? एज्युकेशन थ्रू शिकतो. म्हणून जर एज्युकेशन व्यवस्थित नसेल तर त्याचा आपल्या सोशल हेल्थवरती बॅड इफेक्ट पडतो. ओके, तर हा एक मेन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटस. फायनान्शियल स्टेटस हा सुद्धा एक मेन पॉईंट बनू शकतो. आर्थिक जे आपलं स्टेटस आहे याच्यामध्ये जर आपण जो काही रिच आहे किंवा जो पुअर आहे या गोष्टीसुद्धा खूप
मॅटर करतात. कशासाठी? सोशल हेल्थसाठी. म्हणून फायनान्शियल स्टेटससुद्धा एक अफेक्टिंग फॅक्टर बनू शकतो सोशल हेल्थसाठी. तर जे काही सोशल हेल्थमध्ये फायनान्शियल स्टेटस आहे याच्यामुळे सुद्धा सोशल हेल्थवरती अफेक्ट येऊ शकतो. थर्ड, गार्डन्स और प्लेग्राउंड्स. हा सुद्धा एक मेन फॅक्टर आहे सोशल हेल्थसाठी अफेक्ट करणारा. कारण की गार्डन्स आणि प्लेग्राउंड्समध्ये आपली जी सोशल हेल्थ आहे ती आपण मेंटेन करू शकतो. तिथे लोकांसोबत इंटरॅक्शन होतं. आपण खेळण्यासाठी ज्यावेळेस प्लेग्राउंड्सवरती जातो त्यावेळेस आपल्या फ्रेंड्ससोबत आपलं कम्युनिकेशन होतं, त्यांच्यासोबत आपण व्यवस्थित वेळ स्पेंड करतो, टाईम स्पेंड करतो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपलं सोशल हेल्थ व्यवस्थित असू शकतं. ह्यासुद्धा गोष्टी मॅटर करतात. प्लेग्राउंड्स अँड गार्डन्स यासुद्धा गोष्टी सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात. फोर्थ, रेसिडेन्शियल एरिया. रेसिडेन्शियल एरिया हा सुद्धा एक अफेक्टिंग फॅक्टर बनतो. कारण की आपले जे काही रेसिडेन्शियल एरियामध्ये आजूबाजूला जे काही वातावरण आहे किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या खूप गोष्टी आपण तिथे राहून शिकतो. आपले जे काही सोबत राहणारे लोक आहेत त्यांच्याकडून आपल्या सोशल हेल्थवरती खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात, ज्याच्यावरती आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. त्या लोकांकडून आपण त्या आपल्या जीवनामध्ये इन्वॉल्व होतात. तर रेसिडेन्शियल एरियासुद्धा मेन फॅक्टर बनू शकतो. त्याच्यानंतर सोशल इन्व्हायरमेंट ऑफ दी सराउंडिंग. जे काही आपण ज्या ठिकाणी राहतो तिथला जो सोसायटी जी आहे तिथलं जे काही इन्व्हायरमेंट आहे त्या गोष्टीसुद्धा सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात. जर खूप चांगले लोक असतील, सगळ्यांचा राहणीमान खूप चांगला असेल तर आपण त्या गोष्टी शिकतो. पण तिथे राहणारे लोक जर व्यवस्थित नसते किंवा ती जर एरिया हा व्यवस्थित नसेल तर तो सुद्धा आपल्या सोशल हेल्थवरती अफेक्ट करतो. तर आपण आजूबाजूच्या लोकांकडून सुद्धा काही गोष्टी शिकतो तर त्या गोष्टी आपल्याला सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात. सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स ऑफ द पर्सन. ज्या काही बेसिक नीड्स आहेत, ओके, फूड, शेल्टर, क्लॉथ्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या जर आपल्याला व्यवस्थित भेटल्या तर आपलं सोशल हेल्थ कसं व्यवस्थित असू शकतं. फॉर एक्झाम्पल, जे काही फूड आहे ते आपल्याला वेळेवर आणि रोजचं रोज भेटत गेलं. कारण की आपल्याकडे माहीत आहे असे खूप सारे व्यक्ती आहेत ज्यांना दिवसातून एका वेळेचं जेवणसुद्धा व्यवस्थित भेटत नाही. ओके, त्याच्यामुळे त्यांची जी सोशल हेल्थ आहे ती डिस्टर्ब असू शकते. पण ज्यांना कोणाला व्यवस्थित फूड भेटत असेल तर त्यांची लाईफ ही व्यवस्थित भेटते. त्याचबरोबर शेल्टर्स पण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्लॉथ्स. तसं जरी बघता गेलं तर ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या जर परिपूर्ण भेटत असेल तर आपण सॅटिस्फाय राहतो आणि त्याच्यामुळे आपली सोशल हेल्थ चांगली होऊ शकते. पण जसे काही आपण ट्रेंड्स पाहत चाललो आहे तसे प्रत्येक गोष्ट बदलत चाललेली. जसं की फूड डिशेस आपण वेगवेगळ्या पाहतो. त्याच्यानंतर बंगलो, हॅट्स, वेगवेगळ्या काही घरांच्या ज्या रचना आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपण काय करतो, थोडासा मेंटली स्ट्रेस राहतो. त्याच्यानंतर क्लॉथ्समध्ये पण आपण व्हॅरिएशन्स पाहतो. त्याच्यानंतर जे काही फिजिकल हेल्थ आहे याच्यासाठी आपण जे काही मेडिसिन्स घेतो, ह्या सगळ्या गोष्टी जर वेळेवर भेटत असतील आणि आपण त्या गोष्टीसाठी बेसिक नीड्ससाठी सॅटिस्फाय असू तर आपली सोशल हेल्थ चांगली असू शकते. म्हणजेच काय तर बेसिक नीड्ससुद्धा सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात, ज्याच्यामध्ये फूड, शेल्टर, क्लॉथ्स अँड मेडिसिन आपण बघतो. ज्या काही बेसिक नीड्स आहेत आपल्या त्यासुद्धा गोष्टी आपल्या सोशल हेल्थवरती अफेक्टिव्ह आहेत. त्याच्यानंतर वॉटरसुद्धा सोशल हेल्थसाठी अफेक्टेड आहे. कारण की
जे काही वॉटर आपल्याला भेटतं ते आपल्या बॉडीसाठी योग्य असेल आणि आपल्याला वेळेवर भेटत असेल, कारण की जे प्युरिफाईड वॉटर आहे, जनरली आपण प्युरिफाईड वॉटरच घेतलं पाहिजे. त्या खूप ठिकाणी खूप गढूळ पाणी येतं, तर अशा ज्या काही जे काही पाणी आपण यूज करतो ते जे पाणी आहे ते जर चांगलं भेटत असेल तर आपण सॅटिस्फाय राहतो, बरोबर आहे. आणि जर तेच आपल्याला योग्य भेटत नसेल, आणि तसं पण वॉटर हे आपल्यासाठी किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी खूप इम्पॉर्टंट असा घटक आहे. त्याच्यामुळे वॉटरसुद्धा आपल्या सोशल हेल्थवरती अफेक्टिव्ह फॅक्टर आहे. त्याच्यानंतर सोशल ट्रीटमेंट. सोशल ट्रीटमेंट जे काही सोसायटीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांच्याकडून जी काही ट्रीटमेंट भेटते. ओके, फॉर एक्झाम्पल गर्ल्सनी असंच राहिलं पाहिजे, गर्ल्सना जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, तुम्ही हेच शिकलं पाहिजे, तुम्ही हेच केलं पाहिजे, आणि त्याचबरोबर बॉईजना तेवढं रिस्ट्रिक्शन नसतं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे भेदभाव केला जातो, काही जॉब करणारे गर्ल्स असतील किंवा वुमन्स असतील त्यांना टीज केलं जातं, किंवा कोणी काहीच करत नसेल तर त्यांनासुद्धा बोललं जातं. तर जी काही सोशल ट्रीटमेंट आहे, लोकांना कशी वागणूक भेटते किंवा त्यांचं जे काही ट्रीटमेंट आहे याच्यावरून सुद्धा आपल्या सोशल हेल्थवरती अफेक्ट पडतो. त्याच्यानंतर एज्युकेशन अँड जॉब अपॉर्च्युनिटीज. एज्युकेशन आणि जॉब अपॉर्च्युनिटीज. ओके, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा जाणवतो. जर सॅटिस्फाईड जॉब असेल किंवा आपल्याला सॅटिस्फाय करणारा जॉब असेल, जो काही आपलं स्वप्न आहे तो साकार करणारा जॉब असेल, तर आपण सोशल हेल्थली फिट राहतो. पण आपल्याला करायचंच आहे म्हणून केलं पण तिथे आपलं मन लागत नाही असे जॉब्स करणं, किंवा एज्युकेशनमध्ये फॉर एक्झाम्पल आता वेगवेगळ्या मीडियम्स आहेत, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम अँड इंग्लिश मीडियम. ओके, तर एज्युकेशनमध्ये सुद्धा आपण डिफरन्स पाहतो. तर याच्यामध्ये सुद्धा माझा मित्र इंग्लिश मीडियमला आहे, मला वडिलांनी मराठी मीडियमला टाकलं, त्याच्यामुळे आपण ज्या या गोष्टीमध्ये डिफरन्स पाहतो याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटसचा सुद्धा अफेक्ट येतो. ओके, तर अशा ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा काय करतात, आपल्या सोशल हेल्थवरती अफेक्टिव्ह आहेत. सोशल सेफ्टी. सोशल सेफ्टीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहतो. याच्यामध्ये गर्ल्ससाठी सोशली सेफ असं खूप वेळेस बोललं जातं पण होत नाही. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ज्या काही वर्किंग लेडीज आहेत किंवा वुमन्स आहेत, गर्ल्स आहेत, त्यांच्यासाठी जर डेली जो काही टाईम आहे तो जर लॉंगर असेल किंवा नाईट टाईम्सला जर खूप उशीर झाला तर अशा ठिकाणी सुद्धा त्यांना काय पाहावं लागतं, आपली सोशल सेफ्टी पाहावी लागते. तर सोशल सेफ्टी हा सुद्धा काय आहे, एक फॅक्टर आहे जो की सोशल हेल्थवरती अफेक्ट करतो, एक्सेट्रा. असे खूप सारे आहेत, तुम्हाला बुक्समध्ये पण भेटतील. पण अशा सगळ्या गोष्टी आपल्यावरती काय करतात, अफेक्ट करतात, सोशल हेल्थवरती अफेक्ट करतात. ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशन, फायनान्शियल स्टेटस, गार्डन्स, प्लेग्राउंड्स, residential area, social environment of the surrounding, satisfying basic needs of the person, water, social treatment, education and job opportunity and social safety. ह्या ज्या फॅक्टर्स आहेत यांचा आपल्या सोशल हेल्थवरती कसा अफेक्ट होतो तो पाहिला. पण याच्यामध्ये जनरल काय आहे, तर आपलं जे रिलेशनशिप आहे अदर पर्सनसोबत ते कसं आहे याच्यावरती आपली सोशल हेल्थ डिपेंड आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या जे काही सराउंडिंग्स आहेत याचा आपल्या सोशल हेल्थवरती खूप परिणाम होतो. याच्यामध्ये आपण खूप कमी पाहिलेले आहेत, असे पॉईंट्स तुम्ही खूप सारे शोधू शकता. तुम्हाला या पॉईंट्स तुम्हाला स्वतःला पण काढता येतील. तर अशा वेगवेगळ्या पॉईंट्स थ्रू आपण आपल्या सोशल हेल्थवरती कसा अफेक्ट होतो हे पाहिलं. तर जसे अफेक्टिंग आहे तसेच आपण आपल्या लाईफसाठी किंवा आपल्या सोशल हेल्थसाठी काही गुड सोशल हेल्थ पॉईंट्ससुद्धा आहेत. म्हणजे आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे आपली सोशल हेल्थ सुधारू शकते. तर काही बेसिक पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पाहू आणि त्याच्यानंतर जे काही अफेक्टिंग फॅक्टर्स आहेत त्यांचा एक एक डिटेलमध्ये इंट्रो घेऊ.
सोशल हेल्थवरती जसे अफेक्टिंग फॅक्टर्स आहेत तसेच आणखीन खूप सारे गुड फॅक्टर्स आहेत ज्याचा आपण यूज करून आपली सोशल हेल्थ गुड करू शकतो, बेटर करू शकतो. तर जनरली याच्यामध्ये ज्या काही आपण अफेक्टिंग फॅक्टर्स पाहिल्या, जनरली आपण जो काही हेल्थ आहे याच्यामध्ये फक्त एक पॉईंट बघतो, तो आहे सोशल हेल्थ. ओके, तर सोशल हेल्थ म्हणजे काय, तर फक्त आरोग्य नाही तर आपला जो काही रिलेशनशिप आहे अदर पर्सनसोबत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतोय. तर याच्यामध्ये जर समजा आपली सोशल हेल्थ गुड करायची असेल तर याच्यासाठी मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर जे काही आपलं बिहेवियर आहे, ओके, ते बिहेवियर हे जसं सोशल कंडिशन्स चेंज होत जातील तसे आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. ज्या काही सोशल कंडिशन्स आहेत, ज्या काही सोशल कंडिशन्स असतील जर त्या चेंज झाल्या, ओके, तर आपलं जे बिहेवियर आहे ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे. म्हणजेच काय, तर जर फॉर एक्झाम्पल आपण जर बेसिक नीड्समध्ये पाहिलं की जर सॅटिस्फाईड बेसिक नीड्स, ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या आपल्याला पूर्णपणे भेटत असतील तर आपण सॅटिस्फाय राहतो, आपल्या हेल्थवरती तो सुद्धा फॅक्टर अफेक्ट करतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर मेन कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं सोशल हेल्थचं, तर जसं आपलं बिहेवियर, आपल्याकडे अशी ॲबिलिटी पाहिजे की आपण जसं सोशल कंडिशन्स चेंज होत जातील तसं आपलं बिहेवियर आपण चेंज केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल क्लॉथ जे आहेत, आपण कपड्यामध्ये व्हॅरिएशन्स पाहत आलो आहे, ओके, याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रॅडिशनल, त्याच्यानंतर न्यू, आता खूप व्हरायटीज आहेत. तर वेगवेगळ्या ज्या काही आपण व्हरायटीज पाहतो तसे क्लॉथ्स जर आपल्याला जुने भेटत असतील तर आपण सॅटिस्फाय नाही राहणार, पण जसं सोशल कंडिशन चेंज होत चालल्या तशा आपण क्लॉथ्सच्या व्हॅरिएशन आता सध्याला ज्या आहेत त्याच आपण यूज केल्या तर आपण सॅटिस्फाय राहतो. ओके, फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल पण पाहू शकतो फूडमध्ये. ओके, फूडसाठी न्यू डिशेस आपण पाहतो, बरोबर आहे. तर रोजचं जेवण आणि न्यू डिशेस खाण्यामध्ये किंवा आपल्याला आवडत असतील तर त्या जर आपल्याला भेटल्या, ट्रॅडिशनली ज्या चेंज होत चालल्यात, ओके, तर ते फूड्स आपण खातो, ते आपल्याला हवंसं वाटतं, तर तसे आपण चेंज झालं पाहिजे. अदर पर्सनसोबत आपण कम्युनिकेट करतो किंवा त्यांच्यासोबत आपण राहतो तर त्यांच्यासारखं आपण काय केलं पाहिजे, स्वतःला चेंज केलं पाहिजे. मी असाच आहे असं जर म्हणलात तर त्याच्यामध्ये खूप सारे सिच्युएशन क्रिएट होऊ शकतात, पण जो फ्लो आहे त्या फ्लोमध्ये आपण व्हायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल शेल्टरमध्ये जर पाहिलं, ओके, कोणी हट्समध्ये राहते, कोणी बंगलोजमध्ये राहते, तर जी सोशल कंडिशन आहे त्याच्यानुसार आपण चेंज होणं खूप गरजेचं आहे. जर अशा गोष्टी आपण माइंड्समध्ये ठेवल्या किंवा अशा गोष्टीमध्ये आपण मी असाच आहे असं जर आपण म्हणलं तर त्या इंटरॅक्शनमध्ये किंवा कम्युनिकेशनमध्ये अदर पर्सनसोबत आपण काय होऊ शकतो, सोशल हेल्थ आपली इल होऊ शकते किंवा सोशली आपल्याला इलनेस येऊ शकते. तर ही इलनेस येऊ नये आणि आपलं सोशल हे गुड असावं, बेटर असावं, बेस्ट असावं, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जशी सोशल कंडिशन चेंज होते तसं आपलं बिहेवियर आपण काय केलं पाहिजे, चेंज केलं पाहिजे, तशी ॲबिलिटी आपल्यामध्ये असली पाहिजे. तर हे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशासाठी, सोशल हेल्थसाठी. ओके, तर जशा सोशल कंडिशन चेंज होत जातील तसं आपलं बिहेवियर आपण काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. मेन कॅरेक्टरिस्टिक्ससोबतच आपण काही गुड फॅक्टर्स बघणार आहोत ज्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकतं, आपली जी सोशल हेल्थ आहे ती चांगली होऊ शकते. फॉर एक्झाम्पल फर्स्ट, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. सेकंड, हॅविंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. रिलेटिव्स आणि जे काही मित्रमंडळ आहे, फ्रेंड्स आहेत, ते काय असले पाहिजे, जास्त असले पाहिजेत. त्याच्यानंतर प्रॉपर यूज ऑफ टाईम ड्युरिंग लोनलीनेस. त्याच्यानंतर
ट्रस्ट ऑन अदर, रिस्पेक्ट, त्यासोबत ॲक्सेप्टन्स ऑफ दी अदर्स, ओके, एक्सेट्रा. आता ह्या काय गुड फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, सर्वात पहिल्यांदा आपली जी पर्सनॅलिटी आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे. ओके, त्याच्यामुळे आपल्या सोशल हेल्थवरती खूप चांगला इफेक्ट पडू शकतो किंवा आपली सोशल हेल्थ गुड होऊ शकते. त्याच्यानंतर हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज, जास्त प्रमाणात आपल्याकडे जास्त नंबर्समध्ये जर फ्रेंड्स असतील किंवा आपले रिलेटिव्ज असतील, याच्यामुळे सुद्धा आपल्या सोशल हेल्थवरती एक चांगला प्रभाव पडू शकतो. याच्यामुळे सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी ज्या काही आपला टाईम स्पेंड आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण ज्या करतो त्या आपल्या फ्रेंड्ससोबत किंवा अदर रिलेटिव्हसोबत आपण जर केल्या, शेअरिंग असेल किंवा टाईम स्पेंडिंग असेल, या गोष्टी जर केल्या तर आपली सोशल हेल्थ ही गुड होऊ शकते. त्याचबरोबर थर्ड वन जर बघितलं तर प्रॉपर यूज ऑफ टाईम ड्युरिंग लोनलीनेस. ओके, याच्यामध्येच आपण अँड विथ पियर ग्रुपसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जो काही लोनलीनेस पिरियड आहे, ओके, आपल्याला एकटेपणा जाणवतो, असा जो टाईम असतो त्यावेळेस त्या टाईमचा आपण जर प्रॉपर यूज केला तर आपली सोशल हेल्थ ही चांगली होऊ शकते. पण त्याच टाईमचा आपण जर अयोग्य वापर केला तर आपल्या जी काही सोशल हेल्थ आहे ती डिस्टर्ब होऊ शकते किंवा सोशली आपण इल होऊ शकतो. तर याच्यासाठी जर आपली सोशल हेल्थ गुड करायची असेल आणि चांगली करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, जो काही लोनलीनेसचा टाईम आहे, कधी कधी एकटेपणा जो जाणवतो, त्यावेळेस आपण आपला जो टाईम आहे तो योग्य प्रकारे यूज केला पाहिजे. किंवा आपल्या रिलेटिव्हसोबत तुम्ही स्पेंड करू शकता, फ्रेंड्ससोबत स्पेंड करू शकता किंवा विथ पियर ग्रुप्स, आपले जे काही समवयस्क आहेत त्यांच्यासोबत, आपले मित्रांसोबत आपण तो टाईम स्पेंड करू शकतो. ज्यावेळेस आपण आपल्या टाईमचा यूज हा योग्य प्रकारे करू तेवढंच आपलं जे सोशल हेल्थ आहे ते योग्य असू शकतं. त्याच्यानंतर ट्रस्ट ऑन अदर, रिस्पेक्ट, ॲक्सेप्टन्स. रिस्पेक्ट आणि ट्रस्ट ह्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे एल्डर्स आहेत त्यांचे रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही ट्रस्ट आहे, विश्वास, हा सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. कशासाठी तर सोशल हेल्थसाठी. त्याच्यानंतर जे काही ॲक्सेप्टन्स असतात, ज्या इच्छा आकांक्षा आपण ज्या दुसऱ्यांवरती ठेवतो, तर या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या आहेत. जर आपण ह्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इन्वॉल्व केल्या तर आपली जी सोशल हेल्थ आहे ती आपण प्रॉपरली किंवा व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतो. तर जसे अफेक्टिव्ह गोष्टी आहेत तसंच त्यांना आपण सांभाळण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर गुड करण्यासाठी आपण या गोष्टींचा यूज करू शकतो. ज्या अफेक्ट्स होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला वेगवेगळे मार्ग आहेत की त्या अफेक्टिव्ह फॅक्टर्समधून आपण कसे बाहेर पडू. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सोशल इलनेस येऊ शकते, तर या सोशल इलनेस आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे आपल्याकडे मॅनेजमेंट आहे. तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपण अफेक्टिव्ह फॅक्टर्स बघितले, त्याच्यानंतर गुड फॅक्टर्स ज्याच्यामुळे आपण आपली सोशल हेल्थ व्यवस्थित करू शकतो. तर गुड फॅक्टर्स कोणते, अफेक्टिंग फॅक्टर्स कोणते, तर आता जे काही सोशल हेल्थ आहे त्यांना डिस्टर्ब करणारे सुद्धा फॅक्टर्स आहेत. तर आपल्या सोशल हेल्थला जे काही डिस्टर्ब करणारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपण सोशली इल होऊ शकतो, तर असे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा वन बाय वन एक फॅक्टर्स आपण डिटेलमध्ये पाहूयात ज्याच्यामुळे आपली सोशल हेल्थ जी आहे ती डिस्टर्ब होते. मेंटल स्ट्रेस. मेंटल स्ट्रेस हा खूप मेन असा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपली सोशल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकते. तर आजकालच्या जनरेशन्समध्ये किंवा आता आपण जे बघतोय तर कॉम्पिटिशन खूप वाढत चालले. एज्युकेशनमध्ये, जॉब्समध्ये किंवा बिझनेसमध्ये, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे तर जो कॉम्पिटिशन आहे ते वाढत चालले. त्याच्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी पॅरेंट्स जे आहेत, दोन्ही पॅरेंट्स, मदर अँड फादर, दोघेही जॉबला असतील तर जे काही चिल्ड्रन्स आहेत ते काय होतात, लोनलीनेस फील करतात. ओके, तर काही ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहतसुद्धा असाल की आई आणि वडील दोघंही जर जॉबला असतील तर लहान जर बाळ असेल तर त्याला प्ले ग्रुपला किंवा
जे काही स्कूल्स आहेत तिथेच ठेवून जातात, कोणी कोणी तर घरामध्येच त्यांना ठेवून जातात. याच्यामुळे काय होतं तर लोनलीनेस येते आणि स्वतःला लोनली फील करतात. त्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस हा खूप वाढतो. तर फर्स्ट जर पॉईंट बघितला मेंटल स्ट्रेसमध्ये, तर याच्यामध्ये जी काही कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे जॉबसाठी, इन्क्रीज्ड. ओके, कशासाठी? जॉबसाठी किंवा एक्सेट्रा, जॉब, बिझनेस और एज्युकेशन. याच्यामुळे काय होतं तर जे काही पॅरेंट्स आहेत ते जॉबला असतील, वर्किंगला असतील, तर त्याच्यामुळे जे काही चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यामध्ये लोनलीनेस फील होतो किंवा ते स्वतःला लोनली फील करतात आणि याच्यामुळे मेंटल स्ट्रेस हा इन्क्रीज होतो. याच्यामुळे सोशल हेल्थ डिस्टर्ब होते. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जर बघितलं तर डिस्क्रिमिनेशन बिटवीन गर्ल्स अँड बॉईज. याच्यामुळे सुद्धा सोशल हेल्थ काय होते, डिस्टर्ब होते. आता याच्यामध्ये कोणते कोणते चेंजेस येतात? फॉर एक्झाम्पल आपण खूप ठिकाणी ऐकतो की मुली आणि मुलांमध्ये भेदभाव केला जातो. ओके, डिस्क्रिमिनेशन इन गर्ल्स अँड बॉईज. तर इथे कुठे कुठे आपल्याला भेदभाव जाणवतो? एक, एज्युकेशनमध्ये सुद्धा आपल्याला भेदभाव जाणवतो. जसं की फॉर एक्झाम्पल गर्ल्सला मराठी मीडियम्स जास्त करून किंवा सेमी इंग्लिशला, पण बॉईजला जास्त करून इंग्लिश मीडियमला घातलं जातं. तर एज्युकेशनमध्ये सुद्धा काय केलं जातं किंवा मीडियम्स सिलेक्ट करण्यामध्ये, किंवा तुम्ही पाहता की बॉईजना जास्त शिक्षण दिलं जातं डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, जॉब्स होईपर्यंत काय मुलांना काय केलं जातं, एज्युकेशन दिलं जातं. पण गर्ल्सना 12th, जास्त करून विलेजेसमध्ये 12th पर्यंत. ओके, जर आपण पुढे पाहिलं तर सिटीजमध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत. म्हणजे काय तर डिफरन्स कुठे येतो आहे, रिस्ट्रिक्शन्स कुठे येतात, गर्ल्सवरती येतात. ओके, याच्यामुळे गर्ल्सची जी लाईफ आहे ती सुद्धा सोशल हेल्थमध्ये इलनेस येऊ शकते. एज्युकेशनमध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो. त्याच्यानंतर गर्ल्ससाठी खूप बाइंडिंग्स आहेत किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत. ओके, फॉर दी गर्ल्स. पण फ्रीडम कशासाठी, कोणासाठी आहे? बॉईजसाठी आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भेदभाव दिसतो. म्हणजे गर्ल्सनी हेच केलं पाहिजे, गर्ल्सनी असंच वागलं पाहिजे किंवा अशाच राहिली पाहिजे, या वेळेपर्यंत घरी आली पाहिजे. सगळ्या गोष्टीसाठी तिला काय असतं, रिस्ट्रिक्शन असतं. ओके, पण बॉईजसाठी मात्र फ्रीडम असतं. ज्या काही डोमेस्टिक ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये त्याला फ्रीडम असतं. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला फ्रीडम असतं, वेळेचं बंधन असतं. पण गर्ल्ससाठी त्या सगळ्या गोष्टी कुठेच मेळ खात नाहीत. त्याच्यामुळे दोघांमध्ये काय असतो, भेदभाव असतो. त्याचबरोबर काही काही ठिकाणी तर जे काही फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये बॉईजसाठी फ्रेश अँड जे काही लेफ्ट ओव्हर फूड आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चेंज दिसतो. बॉईजसाठी फ्रेश फूड दिलं जातं आणि जे काही गर्ल्स आहेत त्यांच्यासाठी जे काही उरलेलं आहे असं अन्न दिलं जातं. या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. जसं एज्युकेशनमध्ये आपण पाहिलं, मीडियममध्ये सुद्धा जो काही एज्युकेशन हा मीडियम आहे याच्यामध्ये सुद्धा गर्ल्स अँड बॉईजमध्ये काय केलं जातं, भेदभाव केला जातो. त्याचबरोबर रूल्स अँड रेग्युलेशन, रिस्ट्रिक्शन्स कोणाला असतात, फक्त गर्ल्सलाच असतात. बॉईजना काहीच नसतं, त्यांना पूर्णपणे फ्रीडम असतो. त्याचबरोबर त्यांना सगळे कन्सेशनसुद्धा असतात बॉईजना. आणि फूड्समध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आत्तासुद्धा टी व्ही थ्रू किंवा वेगवेगळ्या ॲड्स थ्रू तुम्ही काय बघताय तर बॉईज अँड गर्ल्समध्ये जे काही डिस्क्रिमिनेशन होतं याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट केली जाते किंवा अवेअर केलं जातं. या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये ऐकलेल्या असतील. तर या गोष्टीमुळे सुद्धा काय होऊ शकतो, सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होऊ शकते. हा सुद्धा मेन पॉईंट असू शकतो ज्याच्यामुळे सोशल हेल्थ डिस्टर्ब होण्यासाठी. याच्यामुळे जास्त प्रमाणात गर्ल्समध्ये सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. त्याचबरोबर आणखीन एक जर मेन पॉईंट बघितला तर ज्या काही गर्ल्स आहेत, गर्ल्ससाठी टीजिंग अँड मोलेस्टेशन हे कशामुळे होतं तर जेंडर इनइक्वॅलिटीमुळे होतं.
ओके. तर हा जो मेन पॉईंट आहे याच्यामध्ये सुद्धा गर्ल्सवरती सोशल हेल्थ खूप डिस्टर्ब होण्याचे मेन पॉईंट आपण याला मानू शकतो, कारण की ज्याच्यामध्ये टीजिंग, मॉलेस्टेशन खूप ठिकाणी बोललं जातं. गर्ल्स जॉब करत असतील तर त्यांना टीज केलं जातं. त्याचबरोबर कोणी घराच्या बाहेर पडत असेल त्यांना टीज केलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मुलींना हेच केलं पाहिजे, तेच जरी करत असेल तरी त्यांना त्याच्यासाठी टीजिंग केली जाते. त्याचबरोबर मॉलेस्टेशन याच्यामध्ये सुद्धा जे काही हॅरॅसमेंट्स आहेत गर्ल्ससोबत खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी होतात. हे कशामुळे होतात तर फक्त जेंडर इनइक्वॅलिटीमुळे होतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत यांना दूर करण्यासाठी आपण खूप वेळेस याच्यामध्ये सोसायटीसुद्धा सपोर्ट करत नाही. या गोष्टी आता जरी सुद्धा खूप प्रमाणात जरी एज्युकेशन थ्रू किंवा अदर ॲड्स थ्रू किती जरी अवेअर केलं तर या गोष्टी फक्त समजण्यापुरता किंवा बोलण्यापुरत्या सोसायटीमध्ये आलेल्या आहेत, पण त्याला इन्वॉल्व नाही केलं जातं आहे लाईफमध्ये. या सोसायटीमध्ये प्रत्येक गोष्ट समजते, प्रत्येक व्यक्ती या गोष्टी मांडतो, बरोबर आहे. घरांमध्ये फॅमिलीमध्ये जरी पाहिलं तरी तुम्ही या गोष्टी अनुभवता. ओके, इनइक्वॅलिटी. त्याचबरोबर सोसायटीमध्ये तर ह्या होतच राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे सोशल हेल्थ गर्ल्सची काय होते, डिस्टर्ब होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना अवेअर करण्यासाठी खूप जरी एज्युकेशन थ्रू किंवा अदर टी व्ही ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू, त्याच्यानंतर फिल्म्स थ्रू जे काही डिस्क्रिमिनेशन होतं गर्ल्स अँड बॉईजमध्ये याच्याबद्दल सांगितलं खूप जातं, पण ऐकणारे खूप कमी आहेत. समजणारे कळतं पण वळत नाही या कॅटेगरीमध्ये बसणारे खूप सारे आहेत. तर याच्यामुळे सोशल हेल्थ ही खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब होते आहे. आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपण जे बघतो तर फर्स्ट जे आहे, ज्या काही जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा कॉम्पिटिशन जे होत चालले त्याच्यामध्ये पॅरेंट्स जर घरातून जॉबसाठी जात असतील तर जे काही त्यांचे चिल्ड्रन्स आहेत ते काय असतात, घरीच असतात. कोणी कोणी तर घरामध्ये लॉक करून जाते. या लोनलीनेस फिलिंगमुळे किंवा कारण की कन्स्ट्रिक्टेड न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे त्यांच्या दुसऱ्यांसोबत शेअरिंग करणं किंवा कम्युनिकेशन होत नाही आणि याच्यामुळे लोनलीनेस फील होतो आणि सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन बिटवीन गर्ल्स अँड बॉईज हा तर मेन पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशनमुळे सुद्धा खूप साऱ्या प्रमाणात सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. त्याच्यानंतर गर्ल्ससोबत टीजिंग आणि मोलेस्टेशन या रिझन्समुळे तर आजकाल हा सर्रास होत चाललेला आहे. याच्यामुळे सोशल हेल्थ खूप प्रमाणात डिस्टर्ब होत चाललेली आहे. या गोष्टी जास्त प्रमाणात आता सध्याला होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होत चाललेली आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जे पॉईंट्स पाहतो ज्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट्स येतो जो की क्राईम आहे, डिसऑर्डर्स आहेत, त्याचबरोबर व्हायलन्स आहे. या गोष्टीसुद्धा मॅटर करतात सोशल डिस्टर्बिंगसाठी, सोशल हेल्थ डिस्टर्ब करण्यासाठी. कारण की क्राईम्स जितके जास्त वाढत आहेत किंवा व्हायलन्स जो वाढत चाललेला आहे किंवा डिसऑर्डर्स जे न्यू डिसऑर्डर्स क्रिएट होत आहेत किंवा या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे काय होतं, सोशल हेल्थ डिस्टर्ब होत चालली आहे. कम्युनिकेशन कमी होत चाललं आहे, शेअरिंग कमी होत चालली आहे. पर्सन टू पर्सन जे कम्युनिकेशन आहे ते काय होत चालले, रेड्यूस होत चालले. यांच्यामुळे जास्त प्रमाणात काय होतं तर सोशल जी हेल्थ आहे ती डिस्टर्ब होती आहे. तर ह्या ज्या रिझन्स आहेत याच्यामुळे आणि याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात जर बघितलं तर आता एक सिस्टीम होत चालली आहे की इझी वे टू अर्न मनी. जास्त प्रमाणात कोणत्या इझी मेथड्स आहेत ज्याच्यापासून आपण पैसा कमवू शकतो ही गोष्ट कन्सेप्ट बनत चालली. यांच्यासाठी जे काही व्यक्ती आहे ज्यांना या गोष्टी माहीत आहेत, सोशल हेल्थ काय आहे, सोशल हेल्थ आपण कसं मॅनेज करू शकतो, या गोष्टी माहीत असूनसुद्धा तो काय होत आहे, स्कॅप गोट बनतो आहे. कशासाठी तर या सिस्टीमचा. आणि याच्यामुळे सोशल हेल्थ ही बळीचा बकरा ज्याला आपण म्हणतो आणि तो जरी माहीत असूनसुद्धा या सिस्टीमचा तो पार्ट बनत चालला आणि याच्यामुळेच जास्त प्रमाणात सोशल हेल्थ की काय होते, डिस्टर्ब होत चालली. तर याच्यामुळे सोशल हेल्थ डिस्टर्ब होती. ज्याच्यामध्ये आपण मेन पॉईंट बघितला मेंटल स्ट्रेस. आणि मेंटल स्ट्रेस जितका वाढतो या कारणामुळे दिसताना छोट्या दिसतात, म्हणजे जसं की लोनलीनेस फील होते,
काहीच नाही. पण हीच गोष्ट खूप मोठी होते ज्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस वाढतो आणि सोशल हेल्थ डिस्टर्ब होते. त्याच्या डिस्क्रिमिनेशन बिटवीन गर्ल्स अँड बॉईज, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा मेंटल स्ट्रेस हा जास्त प्रमाणात वाढून सोशल हेल्थ काय होते, डिस्टर्ब होते. तर ह्या ज्या पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. याच्या व्यतिरिक्त सेकंड जो पॉईंट आहे तो आहे ॲडिक्शन. ॲडिक्शन याच्यामुळे सुद्धा आपली सोशल हेल्थ काय होती आहे, डिस्टर्ब होती. ॲडिक्शन, ॲडिक्शनमुळे सुद्धा काय होतं, सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. ॲडिक्शन हा खूप मेन असा पॉईंट आपण समजू शकतो सोशल हेल्थसाठी. कारण की जास्त प्रमाणात जे काही ॲडोलसंट्स आहेत ते काय करतात, फ्रेंड्ससोबत राहणं किंवा पियर ग्रुपसोबत राहणं त्याच्यापेक्षा फ्रेंड्ससोबतच जास्त इन्वॉल्व होतात. तर फ्रेंड्ससोबत राहत असताना यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर एज कन्सिस्टन्सीमुळे ते काय करतात, आपल्या एल्डर्सचं अनुकरण करणे किंवा ज्या काय, तर फ्रेंड्ससोबत राहायला त्यांना खूप आवडतं आणि फ्रेंड्ससोबतच ते आपला जास्तीत जास्त टाईम स्पेंड करतात. तर फ्रेंड्सकडे ज्या काही बॅड्स हॅबिट्स आहेत किंवा गुड्स हॅबिट्स आहेत त्या दोन्ही काय करतात, त्यांचं अनुकरण करायला सुरुवात करतात. तर जनरली याच्यामध्ये ज्या काही बॅड्स हॅबिट्स आहेत, जरीही घरी पॅरेंट्स किंवा टीचर्स कितीही ॲडवाईस देत असतील की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, याच्यासोबत नको राहू, हा मुलगा बिघडलेला आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत यांना अवॉइड करून मुलं काय करतात, तर जास्त प्रमाणात आपल्या फ्रेंड्ससोबत राहतात. त्यांच्या बॅड हॅबिटॅट्स किंवा गुड हॅबिटॅट्स ह्या सगळ्यांचा त्यांना काय होतं, सोबत राहून ते शिकायला सुरुवात करतात. तर याच्यामध्ये सर्वात मेन जे आहे, तर या एजेसमध्ये जनरली ॲडिक्शन ही खूप प्रमाणात वाढत चालली आणि खूप अर्ली एजमध्ये ते काय करतायत, तर टोबॅको किंवा सिगारेट, त्याचसोबत गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा ड्रग्स एक्सेट्रा. टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा ड्रग्स या सबस्टन्सेसचा ते काय करतात, सवय लावून घेतात. पण जनरली ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप कमी एजेसमध्ये ते सुरू करतात. याच्यामुळे काय होतं, त्यांना ते ॲडिक्शन होऊन जाते. काही ठिकाणी तर काही मुलांना तर असं वाटतं की टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा ड्रग्स याचा यूज करणे म्हणजे एक हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा इमिटेशन ऑफ एल्डर्स, या दोन कारणामुळे काय करतात, रिझन्समुळे काय करतात, तर या ॲडिक्शनच्या आहारी पडतात. तरी त्यांना काय वाटतं, तर आपण या जर गोष्टी सवय लावून घेतल्या तर ही जर सवय आपल्याला असेल तर आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते हाय असू शकतं आहे असं त्यांना भास होतो. किंवा जे काही एल्डर्स आहेत त्यांचं अनुकरण ते करतात, इमिटेशन्स ते करतात. म्हणजे काय, तर या दोन कारणामुळे ते जास्त प्रमाणात ॲडिक्शन त्यांना या गोष्टीचं होतं. तर टोबॅको, सिगारेट, गुटखा, अल्कोहोलिक ड्रिंक्स आणि ड्रग्स यांच्यामुळे त्यांना या गोष्टी हाय स्टँडर्डच्या वाटतात लिव्हिंगमध्ये. तर जनरली असं काहीच नसतं. या गोष्टी त्यांना तशा गोष्टी जे काही यूज करतात किंवा अशा गोष्टींच्या ॲडिक्शन ज्यांना आहे अशा लोकांना सोसायटीमध्ये जास्त गणलं जात नाही. ओके, तर जनरली याच्यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट असते की हे यूज करणं किंवा याची सवय असणं म्हणजे काय, तर आपण एक आपलं जे स्टँडर्ड आहे ते हाय आहे. ओके, हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे असं त्यांना वाटतं. पण असं काहीही नसतं. ही चुकीची कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये असते. आणि त्याचबरोबर सेकंड म्हणजे इमिटेशन ऑफ एल्डर्स. जनरली अशा एजेसमध्ये जे काही एल्डर्स आहेत त्यांचं अनुकरण जास्त केलं जातं की आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, ओके, सिनियर्स ज्यांना म्हणतो, तर हे असं वागतायत तर आपण पण तसं केलं तर आपली एक
स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत या 2 कारणामुळेच जास्त प्रमाणात ॲडिक्शन होत चालले आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. कितीही जरी घरी पॅरेंट्स समजावत असतील किंवा टीचर्सनी किती ॲडवाईज केली तरी त्यांना या गोष्टी डोक्यामध्ये जात नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की यांचं कामच ते आहे. पण त्यांचं काम ते आहे ते कशासाठी, तर तुमच्यासाठी. पॅरेंट्स आपल्याला काहीतरी सांगतात याचा अर्थ ती गोष्ट आपण आत्मसात केली पाहिजे, कारण की ते अनुभवी असतात, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो जगण्याचा. त्याच्यामुळे ते जे काही सांगतात त्यांना इन्स्टेड न करता, त्यांच्या ॲडवाईसना अवॉइड न करता त्या गोष्टी तुम्ही ऐकून घ्या, विचार करा आणि तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या कळतील. पण या एजेसमध्ये जास्त करून फ्रेंड्ससोबत जे काही राहणारे मुलं आहेत ते काय करतात, तर आपल्या आईवडिलाचं ऐकत नाहीत, आपल्या टीचर्सचं पण ऐकत नाहीत. त्यांना असं वाटतं की ह्यांचं कामच ते आहे, पण त्यांचं काम ते नाही आहे. तर ते तुम्हाला सुधारण्यासाठी बिघडू नयेत आणि अशा चुकीच्या मार्गावरती जाऊ नयेत म्हणून ते तुम्हाला ॲडवाईस करतात. तर ज्यावेळेस ते जे काही सांगतात ते तुमच्या भल्यासाठी असतं. तर तुम्ही जे काही करताय, हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा जे की इमिटेशन्स ऑफ एल्डर्स, मोठ्यांचं अनुकरण, ह्या ज्या गोष्टी आहेत कुठलाच हाय स्टँडर्ड अशा चुकीच्या गोष्टीमुळे वाढत नाही. तर ह्या ज्या कन्सेप्ट डोक्यामध्ये असते अशा मुलांच्या, तर ही चुकीची कन्सेप्ट आहे आणि त्यांना किती जरी समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते समजत नाहीत. पण त्यांना ही गोष्ट कळेपर्यंत, कारण की या गोष्टीचा जितका तुम्हाला ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात बसती आहे, पण याची रिॲलिटी काय आहे, याचा यूज जर तुम्ही केला तर याची रिॲलिटी काय आहे, तर हे असू शकतो. तर टेम्पररीली इंटॉक्झिकेटिंग ड्रग्स प्लांट्स असतात ते, बरोबर आहे. काही टेम्पररीली ते फक्त नशा देतात, ओके. पण याच्यासोबत ते प्लांट्समध्ये जे काही केमिकल्स असतात ते मात्र परमनंट असतात. टेम्पररी जरी इंटॉक्झिकेटिंग असतील, म्हणजे नशा देणारे असतील, पण त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात ते परमनंटली आपल्या ह्युमन्स बॉडीवरती अफेक्टिव्ह असतात. तर यांच्यामुळे काय काय इफेक्ट्स होतात आपल्या बॉडीवरती, तर नर्वस सिस्टीम डॅमेज होते, मसल सिस्टीम डॅमेज होते, हार्ट्सवरती त्याचा इफेक्ट पडतो, एक्सेट्रा. ओके. तर अशा खूप साऱ्या ज्या काही आपण गुटखा, टोबॅको, सिगारेट, अल्कोहोलिक ड्रिंक्स घेतो, याच्यामुळे टेम्पररीली जरी इंटॉक्झिकेटिंग होत असेल, पण त्याच्यामध्ये जे काही ॲड केलेले केमिकल्स असतात ते परमनंटली आपल्या बॉडीवरती काय करतात, हार्मफुल असतात, ज्याच्यामुळे आपली नर्वस सिस्टीम खराब होऊ शकते, आपली मसल सिस्टीम डिस्टर्ब होऊ शकते, आपलं हार्टवरती त्याचा इफेक्ट होतो. तर मेन काय आहे, टेम्पररीपेक्षा परमनंटली आपल्या बॉडीवरती त्याचे इफेक्ट आहेत, ओके. त्याचबरोबर सेकंड, जे काही आपण टोबॅको वगैरे सिगारेट याचा यूज करतो, याच्यामध्ये तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये टोबॅकोचे हार्मफुल इफेक्ट्स स्टडी केलेले आहेत, ओके. कारण की टोबॅकोमध्ये काय असतो, तर कार्सिनोजेनिक इफेक्ट्स ऑन दी माउथ अँड लंग्स. माउथ आणि लंग्सवरती कार्सिनोजेनिक इफेक्ट होतात. कार्सिनोजेनिक मीन्स कॅन्सर्स क्रिएट, ज्याच्यामुळे कॅन्सर होतो, ओके. असे काय असतात, त्याच्यामध्ये मॅटर्स असतात, केमिकल्स असतात, ज्याच्या थ्रू आपल्याला कॅन्सर होऊ शकतो माउथ अँड लंग्सला. तर अशा गोष्टींचा यूज करून जे काही तुमच्या अशा मुलांच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असती हाय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, काही असं नसतं, ही एक फक्त तुमच्या डोक्यामध्ये भ्रम आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की आपली स्टँडर्ड हाय होते. पण अशा गोष्टीचा काहीच इफेक्ट किंवा अशी कोणतीच कन्सेप्ट नसते ज्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी यूज करता. तर या गोष्टीमुळे जो काही मेन इफेक्ट होतो तो इफेक्ट हा आहे की जरी टेम्पररीली त्याची इंटॉक्झिकेटिंग होत असेल, पण परमनंटली त्याच्यामध्ये असणारे जे केमिकल्स आहेत ते परमनंटली आपल्या ह्युमन बॉडीवरती काय करतात, इफेक्ट करतात, ज्याच्यामुळे आपली नर्वस सिस्टीम, मसल सिस्टीम, हार्ट याच्यावरती आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतात. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक मटेरियल असतं.
कार्सिनोजेनिक, ज्याच्या थ्रू कॅन्सर फॉर्मेशन होतं. आणि माउथ अँड लंग्सला याचा इफेक्ट होतो. टोबॅकोमध्ये कंटेनिंग जे काही कार्सिनोजेनिक कंटेंट्स आहे, ओके, निकोटीन, याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतं माउथ अँड लंग्सला. याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये 9th स्टडी केलेले, ओके. तर जनरली टोबॅकोमुळे असे जे काही इफेक्ट्स होतात, आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही ड्रिंक्स अँड ड्रग्स घेता ज्याच्यामुळे आपले नर्वस सिस्टीम आणि त्याचबरोबर मसल सिस्टीम, हार्ट, लिव्हर या आपल्या बॉडी पार्ट्सना त्याचा परमनंटली इफेक्ट होतो. तर या ज्या गोष्टी आहेत, ॲडिक्शन, याच्यामुळे सुद्धा जो काही सोशल हेल्थ जी आहे ती डिस्टर्ब होते. अशा लोकांसोबत सोसायटीमध्ये जे काही लोक आहेत ते कम्युनिकेशन नाही करत. अशा मुलांना दुसरे जे पॅरेंट्स आहेत, सतर्क पॅरेंट्स, ते त्या मुलासोबत राहू देत नाहीत, किंवा एक इमेज बनवून जाते की वाईट मुलं आहे त्यांच्यासोबत बिहेवियर यांचं चुकीचं आहे, या चुकीच्या मार्गावर आहेत, ओके. याच्यामुळे आणि त्यांना तशी वागणूक भेटते सोसायटीमध्ये, तशी त्यांना वागणूक भेटते, आणि यांच्यामध्ये ती सोशल हेल्थ काय होते, डिस्टर्ब होते. म्हणून ही जी काही चुकीच्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आहेत त्या काढून, आणि या एजमध्ये या चुकीच्या गोष्टीकडे किंवा या चुकीच्या मार्गावर न जाता त्याचा आपल्याला किती फायदा आहे हे बघायचं. पण याच्यामध्ये बिलकुल तुम्हाला काही फायदा नाही आहे. या गोष्टीमुळे जास्त प्रमाणात एकतर तुमच्या बॉडी सिस्टीम्स खराब होतात, त्याचबरोबर जे काही सोसायटीमध्ये तुम्हाला योग्य वागणूक दिली जात नाही, त्याच्यामुळे तुमच्या डोक्याचा स्ट्रेस वाढतो आणि ॲडिक्शन लागते. त्याचबरोबर त्या चुकीच्या वागणुकीमुळं किंवा सोसायटीमध्ये जी तुम्हाला वागणूक भेटते त्याच्यामुळे तुमची सोशल हेल्थ डिस्टर्ब होते, तुम्हाला स्ट्रेस येतो, मेंटल स्ट्रेस येतो. या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला त्याचं नुकसानच होणार आहे. तर या चुकीच्या गोष्टीमुळे, ॲडिक्शनमुळे तुमची सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. ॲडिक्शन जसा एक मेन पॉईंट आहे, तसंच आणखीन एक सोशल हेल्थ डिस्टर्ब करणारा पॉईंट आहे, जो की इनक्युरेबल डिसीजेस. जनरली इनक्युरेबल डिसीजेसमुळे सुद्धा सोशल हेल्थ डिस्टर्ब होते. याच्यामध्ये जर पाहिलं तर इनक्युरेबल डिसीजेस जे आहेत, एड्स, TB, लेप्रोसी एक्सेट्रा, या डिसीजेसमुळे, इनक्युरेबल डिसीजेस जे आहेत, एड्स, TB अँड लेप्रोसी, या डिसीजेसमुळे काय होतं, तर जे काही व्यक्ती या डिसीज झालेले आहेत त्यांच्याकडे इग्नोर केलं जातं, इग्नोरन्स, ओके. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आपण इग्नोर करतो त्या गोष्टीचा त्याच्या माइंडवरती इफेक्ट पडतो आणि तो सोशल हेल्थसाठी डिस्टर्ब ठरतो. तर इग्नोरन्स आहे. त्याचबरोबर जे काही ह्युमन्स जे याच्यामध्ये आहेत, ओल्ड पर्सन्स जे आहेत त्यांनासुद्धा ओल्ड एज होम्समध्ये पाठवलं जातं. याच्यामुळे सुद्धा सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. तर असे जे काही इनक्युरेबल डिसीजेस आहेत, असे डिसऑर्डर्स ज्या व्यक्तींना झालेले आहेत, ज्या पर्सन्सला झालेले आहेत, त्या पर्सन्सना काय केलं जातं, इग्नोर केलं जातं. त्यांना त्यांच्यासोबत वागणूक ही वेगळी दिली जाते, त्यांच्यासोबत व्यवस्थित बिहेवियर नसतं अदर पर्सन्सचं. या सगळ्या गोष्टींमुळे असे जे डिसऑर्डर झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. पण हे चुकीचं आहे, असं केलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर जे काही ओल्ड पर्सन्स आहेत, ओके, तर त्यांना ओल्ड एज होममध्ये पाठवलं जातं. तुम्ही अशा गोष्टी खूप ठिकाणी अनुभवल्या असतील. तुमच्या आजूबाजूला पण असे लोक असतील जे की डिसऑर्डर्स असलेल्या व्यक्तींना योग्य वागणूक देत नाहीत किंवा ओल्ड पर्सन्सना योग्य वागणूक देत नाहीत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे त्या व्यक्तीची सोशल हेल्थ काय होते, डिस्टर्ब होते. आणि याचाच जे काही आजूबाजूला राहणारे लोक्स आहेत किंवा जे काही चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा याचा इफेक्ट पडतो. तर असे खूप सारे पॉईंट्स आहेत किंवा अशा खूप सारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे सोशल हेल्थ ही काय होते, डिस्टर्ब होते. ज्याच्यामध्ये आपण मेंटल स्ट्रेस बघितला, ॲडिक्शन बघितलं, आणि त्याचबरोबर
इन्क्युरेबल डिसीजेस पाहिले. मेंटल स्ट्रेसमध्ये आपण ज्या पॉईंट्स पाहिले ज्याच्यामध्ये चिल्ड्रन्स लोनलीनेस बिकॉज दी कॉम्पिटिशन बिटवीन द जॉब्स, बिझनेस अँड एक्सेट्रा, डिस्क्रिमिनेशन बिटवीन द गर्ल्स अँड बॉईज, हे जे पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर गर्ल्स टीजिंग अँड मोलिस्टेशन, इझी इयर्न टू मनी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे काय होतं तर मेंटल स्ट्रेस हा खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. सेकंड वन आहे ॲडिक्शन. ॲडिक्शनमध्ये जनरली जे काही टोबॅको, सिगारेट, अल्कोहोलिक ड्रग्स या सगळ्यांचं सेवन करून जे ॲडोलसंट्स आहेत ते फ्रेंड्ससोबत राहून बॅड हॅबिट्सच्या बळी पडतात आणि त्याच्यामुळे ॲडिक्शनमुळे त्यांना जे काही वागणूक भेटते त्याच्यामुळे त्यांची सोशल हेल्थ डिस्टर्ब होते. याच्यामध्ये जर आणखीन एक पॉईंट जर बघितला, अल्कोहोल, याच्यामध्ये एक जो मेन आहे अल्कोहोल, याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर जनरली तुम्ही खूप सारे न्यूजपेपर्समध्ये किंवा टी व्हीजवरती न्यूज पाहिलेले असतील ज्याच्यामध्ये पॉयझनस अल्कोहोलमुळे खूप जणांची डेथ झाली. ओके, तर ह्या ज्या न्यूज तुम्ही ऐकता तर ह्या कशासाठी तर खूप प्रमाणात असे जे फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू अल्कोहोल फॉर्म केलं जातं याच्यामध्ये जे काही कंटेंट असतो तो कंटेंट केमिकल्स ॲड करून ते बनवतात आणि त्याच्यामुळे ते पॉयझनस बनतं. तर चुकीच्या पद्धतीने ज्यावेळेस अल्कोहोल बनतो तो पॉयझनस अल्कोहोल बनतो आणि त्याचं ड्रिंक जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामुळे त्यांना अशा व्यक्तीची डेथ होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर एक पर्टिक्युलर सोशल हेल्थ ही डिस्टर्ब होते. पण जनरली हा जो अल्कोहोल आहे याच्यामुळे खूप सारे आपल्याला सोशली मेंटली सुद्धा आपण इल होऊ शकतो. तर याच्यामध्ये आपण जो मेन पाहिला, एक तर डेथ होते बिकॉज जी काही फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू रॉंग वेनी जे काही फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू अल्कोहोल बनवलं जातं ते अल्कोहोल कसं असतं, पॉयझनस अल्कोहोल असतं आणि ह्या पॉयझनस अल्कोहोलमुळे काय होतं तर जास्त प्रमाणात डेथ होते. त्याचबरोबर आपण जे काही इफेक्ट्स जर पाहिले याचे तर काय काय होतात तर जनरली जो काही अल्कोहोल आहे त्याचं जे काही ड्रिंक्स करतात त्यांच्यामध्ये जनरली नर्वस सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे डॅमेज होते आणि याच्यामुळे त्यांना त्याच्या नर्वस सिस्टीमवरती त्याचा खूप प्रमाणात इफेक्ट पडतो. त्याचबरोबर ब्रेन, स्पेशली ब्रेन अँड लिव्हर याच्यावरती त्याचा खूप प्रमाणात इफेक्ट पडतो आणि याच्यामुळे जो काही लाईफस्पॅन आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. आयुष्य काय होतं, कमी होतं आणि ते कमी वयातच मरण पावतात. तर हे जे इफेक्ट्स आहेत ते जनरली ह्युमन्समध्ये होतात. पण जर बघितलं ॲडोलसंट्समध्ये तर अशा ॲडोलसंट्समध्ये जे काही आता आपण ॲडिक्शनमध्ये बघितलं तर जे काही मुलं याच्या आहारी पडतात याच्यामध्ये तर ब्रेनवरती याचा जास्त प्रमाणात इफेक्ट पडतो, ज्याच्यामध्ये मेमरी जी आहे ती काय होते, खूप स्लो चालते आणि जे काही लर्निंग कॅपॅसिटी आहे ती पण खूप कमी होते. ॲडोलसंट्समध्ये जनरली ब्रेन डेव्हलपमेंट जी आहे ती कमी होते. त्याचबरोबर जी काही मेमरायझेशन पॉवर आहे ती खूप कमी होते. लर्निंग कॅपॅसिटीसुद्धा खूप कमी होते आणि याचबरोबर जे काही ॲडिक्टिव्ह पर्सन्स आहेत, जे ॲडिक्शन आहे त्यांना, तसे व्यक्ती रॅशनली थिंक करत नाहीत. विचार करण्याची कॅपॅसिटीसुद्धा त्यांची कमी होते. रॅशनली ते बिलकुल विचार करू शकत नाहीत. याच्या व्यतिरिक्तसुद्धा ॲडोलसंटवर यासोबतच याचासुद्धा खूप जास्त प्रमाणात परिणाम होतो. अल्कोहोलिझम जे व्यक्ती करतात त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम डॅमेज होते, ब्रेन डेव्हलपमेंट किंवा लिव्हर याच्यामध्ये डॅमेज होतो, लाईफस्पॅनसुद्धा त्यांची कमी होते. याच्यासोबतच जे काही ॲडोलसंट आहे त्याच्यामध्ये ॲडिशनल होतात, हे तर होतातच, त्यासोबतच जी काही ब्रेन डेव्हलपमेंट आहे ती होत नाही व्यवस्थित, मेमरायझेशन पॉवर जी आहे ती कमी होते, लर्निंग कॅपॅसिटी जी आहे तीसुद्धा खूप कमी होते आणि जे काही ह्युमन्स आहेत किंवा ॲडोलसंट्स आहेत असे पर्सन्स रॅशनली थिंक करू शकत नाहीत आणि करत नाहीत. ओके, तुम्हीसुद्धा अशा लोकांना खूप वेळेस पाहिलं असेल. कोणत्याही डर्टी प्लेसेसमध्ये ते पडलेले असतात, तर त्यांना लोक पाहतात पण त्या लोकांची काहीच इमेज राहत नाही सोसायटीमध्ये. याच्यामुळे त्या अल्कोहोलिझम असणाऱ्या
व्यक्तीची फॅमिलीसुद्धा सोशल हेल्थमुळे डिस्टर्ब होते. त्याचबरोबर असे जे अल्कोहोलिझम करणारे व्यक्ती आहेत यांच्यामध्ये जनरली ते कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करतात, सोशियल, मेंटल, फिजिकल आणि त्याचबरोबर फॅमिलियर, या गोष्टींना ते फेस करतात आणि त्यांच्यामध्ये या सगळ्यांची इलनेस असते. सोशल इलनेस येते, मेंटल इलनेस येते, फिजिकल इलनेस येते, त्याचबरोबर फॅमिलियरसुद्धा इलनेस येते. तर या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीचा मेन जो रिझन आहे तो अल्कोहोल आहे. ओके, ॲडिक्शन, ज्याच्यामध्ये ॲडोलसंट पण याच्या आहारी पडत आहेत आणि खूप सारे पर्सनसुद्धा याच्या आहारी पडतात आणि त्यांना काय काय फेस करावं लागतं, सोशल, मेंटल, फिजिकल, फॅमिलियर इलनेससुद्धा त्यांना फेस करावी लागते. तर या ज्या गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल हेल्थ आपण कशाला म्हणतो, सोशल हेल्थवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत, गुड फॅक्टर्स कोणते कोणते आहे, सोशल हेल्थचं कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे आणि त्याचबरोबर जे काही डिस्टर्ब करणारे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण मेंटल स्ट्रेस, ॲडिक्शन आणि इन्क्युरेबल डिसीजेस पाहिले. हे फॅक्टर्स जे काही डिस्टर्बिंग फॅक्टर्स आहेत सोशल हेल्थला ते आपण पाहिले. पण काही अशासुद्धा टेक्नॉलॉजीज आहेत ज्याचा यूज हा एक्सेसिव्ह होत चालल्यामुळे आपलं जे कम्युनिकेशन आहे किंवा जी सोशल हेल्थ आहे तीसुद्धा डिस्टर्ब होत चालली आहे. तर त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये